हजार मध्ये फक्त सोलर पॅनल आपल्या घरावरती बसवू शकतात. राज्य शासनाकडून किती अनुदान दिला जातो, केंद्र शासनाकडून किती अनुदान दिला जातो आणि ऍप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, पात्रता काय असेल आणि कोणत्या ग्राहकाला 2,500 रुपयामध्ये सोलर पॅनल केंद्र शासनाकडून दिला जातो, हे सर्व डिटेल मध्ये आपल्याला बघायचंय. फक्त 2,500 रुपयामध्ये आपण भरपूर असं योजना पाहिल्या सोलर पॅनलचं. तर सोलर पॅनलचं काही 70,000 तर काही ठिकाणी 30,000, काही ठिकाणी 20,000 असं आपल्याला त्या ठिकाणी अनुदान मिळत होतं. पण आता आपल्याला फक्त 2,500 रुपयामध्ये सोलर पॅनल मिळत आहे केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून. जे अनुदान आपल्याला मिळणार आहे त्या अनुदानामध्ये आपल्या घरावरती आपण सोलर पॅनल बसवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे. कोणत्या वेबसाईटवरती जाऊन ऍप्लिकेशन अप्लाय करायचंय ते सर्व डिटेल मध्ये मी या एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे. तर पात्रता कोण असेल तर बघा, जो ग्राहक आहे, ज्या ग्राहकांचं 100 पेक्षा कमी युनिट येत असेल, वीज बिल कमी येत असेल, बघा 100 पेक्षा कमी युनिट खर्च होत असेल, तो लाभार्थी सोलर पॅनल साठी पात्र ठरणार आहे. आता याच्यात कॅटेगरी वाईज सुद्धा अनुदान आहे. इतर कॅटेगरी असेल बघा, SC/ST साठी 2,500 रुपये आणि केंद्र शासनाकडून किती अनुदान दिला जातो आणि राज्य शासनाकडून किती अनुदान दिला जातो. तर बघा, केंद्र शासनाकडून 30,000 अनुदान दिला जातो आणि राज्य शासनाकडून 15,000 म्हणजे एकूण 45,000चं अनुदान असतो. पण इतर कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी अनुदानचं वेगळं असेल. तर आपल्याला दारिद्र्य रेषेखाली असेल तुम्ही आणि तुमचं वीज बिल वर्षाला 100 पेक्षा कमी युनिट तुम्ही तुमचा खर्च होत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. आता 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट, 4 किलोवॅट, 5 किलोवॅट असं ठरवलेलं असतं. जसं ज्या वेटनुसार आपण अनुदान घेणार आहे त्यानुसार आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे. 2,500 रुपये किती आहेत तर 2,500 रुपये बघा, आपल्याला केंद्र शासनाकडून 30,000 रुपये दिले जात आहे अनुदान, राज्य शासनाकडून 15,000 रुपये अनुदान दिले जात आहे, म्हणजे 45 झाले. 45,000 हे गव्हर्नमेंटचं अनुदान आहे आणि आपल्याला त्याच्यात 2,500 रुपये आपल्याला त्या ठिकाणी पे करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला एकूण टोटल 48,500चं अनुदान आपल्याला राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपल्याला सोलर पॅनल साठी दिलं जाणार आहे. बघा, या योजनेसाठी पात्र कोण असेल तेही तुम्हाला मी सर्व काही माहिती दिली. तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ऑलरेडी वीज यूज करत असाल, आपल्या घराला मीटर असेल आणि या मंथली 100 पेक्षा कमी युनिट तुमच्या घरामध्ये खर्च होत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. आणि जास्त जर होत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही. कारण आपल्याला वीज कनेक्शन असेल, आपलं मीटर असेल, वीज कनेक्शन असेल तरच आपण या योजनेसाठी फायदा घेऊ शकतो. आता याच्यात काय होणार आहे मित्रांनो, बघा, प्रत्येक वेळेस काय होतं, काही ना काही ठिकाणी वीज बिलचं मिस्टेक होत असतं. कोणाला जास्त येतो, कोणाला कमी येतो, कोणाला काही असं कमी जास्त होत राहते बिल. तर आपल्याला सोल्युशन एक सोपा उपाय आहे. सोलर रोपटोप आपल्याला 2,500 रुपयामध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडून आपल्याला अनुदान मिळते. त्या अनुदानामध्ये आपल्या घरावरती छतावरती आपण सोलर लावू शकतो आणि त्या सोलर लावल्यानंतर आपल्याला वीज बिल येणार नाही आणि त्याच्यात आपल्याला फायदा होणार आहे. तर आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती जायचंय तर बघा, ही वेबसाईट सुद्धा, या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करायचं, अर्ज करायचंय. केंद्राचं वेगळं असेल आणि राज्याचं वेगळं असेल तर त्या दोघी ऍप्लिकेशन आपल्याला अप्लाय करायचंय आणि हे अनुदानचं आपल्याला लाभ मिळवून घ्यायचंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि वेटनुसार सर्व तुम्हाला माहिती दिली आहे. केंद्र शासनाचं किती आहे, 1 वेट, 2 वेट, 3 वेट, 4 वेट आणि 5 वेट असं वेटनुसार आपल्याला अनुदान मिळत असतो. इतर कॅटेगरीसाठी जास्त अनुदान असेल आणि जास्त अनुदान आहे. तुम्हाला सर्व डिटेल मध्ये माहिती घ्यायची असेल तर आपण ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन अप्लाय करतोय MSDचं वेबसाईट ओपन करून त्या ठिकाणी सर्व डिटेल देण्यात आलेले आहे.
तर डिटेल आपण त्या ठिकाणी माहिती, सविस्तर माहिती आपण डाउनलोड करू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी रीड करू शकतो. जाता जाता एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.